नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा कशी करावी, देवपूजा करताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व नियम आपण बारकाईने पाहणार आहोत. अशा प्रकारे केलेली देवपूजा आपणास 100% शुभफळ देते. कारण देवपूजा करताना आपल्याकडून काही छोट्या छोट्या चुका होतात. या छोट्या चुकाच आपल्या मोठ्या अडचणीचं कारण बनू शकतात. म्हणून या छोट्या चुकाकडे दुर्लक्ष करू नका आणि देवपूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने करा. तर मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि सनातन परंपरामध्ये दिवसाची सुरुवात ही ईश्वराच्या नामस्मरणाने आणि देवपूजेने केली जाते. देवपूजा ही केवळ एक रूढी किंवा परंपरा नाही, तर तो आपल्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला चैतन्यमय बनण्याचा आणि अत्यंत सुंदर मार्ग आहे. तर तो आपल्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला चैतन्यमय बनवण्याचा एक अत्यंत सुंदर मार्ग आहे. रोजच्या देवपूजेचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथात सविस्तर सांगितलेले आहे. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे की सदिच्छा, सकारात्मक ऊर्जा आणि विशिष्ट नियम पाळल्याने मनाला असीम शांतता मिळते. देवपूजेच्या माध्यमातून आपण संपूर्ण ब्रह्मांडातील सात्विक ऊर्जा आपल्या घरात आणि स्वतःमध्ये आकर्षित करत असतो. हिंदू धर्मानुसार देवपूजा ही केवळ विधी नसून ती मानसिक, आध्यात्मिक शुद्धीचा मार्ग आहे. पूजेची सुरुवात करण्यापासून ते सांगता करेपर्यंत काही साधेसोपे नियम आपण पाळले तर आपणास पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त होतं. देवपूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मळलेले किंवा झोपेचे कपडे घालून कधीही पूजा करू नका. म्हणजे तुम्ही जे कपडे काल घातलेले आहेत तेच कपडे आज घालून देवपूजा चुकूनही करू नका. देवपूजा नेहमी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 6 ते 8च्या दरम्यान केली पाहिजे. यावेळी वातावरणामध्ये सात्विकता असते. काळे, निळे किंवा गडद रंगाचे कपडे घालून पूजा करू नये. पांढरे, पिवळे, लाल रंगाचे वस्त्र शुभ मानले जातात. आपणास शुद्ध आणि पवित्र आसन घेऊन पूजेला बसायचं आहे. जे आसन तुम्ही भोजनासाठी वापरता किंवा इतर कामासाठी वापरता ते आसन पूजेसाठी वापरू नका. पूजेचं आसन हे वेगळं ठेवा. कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते. म्हणूनच पूजेला बसताना आसन घेऊनच बसलं पाहिजे. ते आसन शुद्ध असणे सुद्धा खूप गरजेचे आहे. त्यानंतर पूजा करणाऱ्यांनी स्वतःच्या कपाळी चंदनाचा, केशराचा किंवा कुंकाचा तिलक करायचा आहे. कारण हिंदू धर्मानुसार ज्यांच्या कपाळाला तिलक नाही त्याची पूजा देव स्वीकारत नाही. म्हणून कपाळी तिलक लावूनच पूजेला बसावे. पूजेची सुरुवात दिवा लावून करायची असते. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला लावायचा असतो. देवासमोर आपण जो तेलाचा दिवा लावतो तो तिळाच्या तेलाचा उत्तम मानला जातो. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही आपलं घरचं वापरण्याचं तेल घेऊ शकता. पण देवाऱ्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जात नाही, तो वर्जित मानला जातो. पूजा सुरू करण्यापूर्वी आचमन करणे खूप गरजेचे आहे. पूजेची जागा स्वच्छ असावी. पूजा करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवावे. राग आणि चिडचिड देवपूजा करताना करू नये. पूजेची मांडणी आणि कलश स्थापना कशी करायची बघा. देवांना आंघोळ घालताना प्रथम गणपतीला आंघोळ घालूनच नंतर दुसऱ्या देवांना आंघोळ घालावी. कारण गणपती भगवान यांना प्रथम पूजेचा मान आहे. जर तुम्ही गणपतीच्या आधी इतर कोणत्याही देवी देवतांना स्नान घालत असाल तर यामुळे तुम्हाला दोष लागू शकतो. गणपती हे सर्व अडथळे दूर करणारे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता आहेत. जीवनातील आणि कार्यातील कोणतीही संकटे, अडथळे दूर होऊन कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी यांची पूजा प्रथम करणे खूप गरजेचे आहे. पूजेच्या वेळी आपले मन एकाग्र आणि बुद्धी स्थिर राहावी. म्हणून बुद्धीचे देवता आपल्या गणपतीची प्रथम स्थापना देवाऱ्यात करणे शुभ मानले जाते. तर मंडळी, गणपतीला देवाऱ्यात स्थापन केल्यानंतर इतर देवी देवतांना देवाऱ्यात स्थापन करावं. त्यानंतर सर्व देवी देवतांना
देवाऱ्यात स्थापन केल्यानंतरच हळदी कुंकू किंवा चंदन लावावे. देवांना आंघोळ घालताना एका देवाच्या आंघोळीचं पाणी दुसऱ्या देवावर पडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. म्हणूनच एका देवाला स्नान घातल्यावर त्यांना देवाऱ्यात स्थापन करावं, नंतर दुसऱ्या देवांना आंघोळ घालावी, त्यांना नंतर देवाऱ्यात स्थापन करावं. अशा प्रकारे आपण एकेका देवांना आंघोळ घालणार आहोत. तर मंडळी, काही स्त्रिया एका ताम्हणात किंवा ताटामध्ये सर्व देवी देवता घेतात आणि एकत्रच सर्वांना आंघोळ घालतात. ही खूप चुकीची पद्धत आहे. यामुळे देवपूजेचं फळ तर तुम्हाला मिळणारच नाही, उलट तुम्हाला दोष लागतो. म्हणूनच देवपूजा करताना एका देवाच्या अंगावरचं पाणी दुसऱ्या देवावर जाणार नाही याची पुरेपूर काळजी भक्तांनी घेतली पाहिजे. देवपूजेच्या पाण्याला नखाचा स्पर्श होऊ नये हे विधान आहे. हिंदू धर्मात नखे आणि केस हे शरीराचे मलमूत्र म्हणजे टाकाऊ घटक मानले जातात. स्नान करून सुशोभित झाल्यानंतर शरीरातील कोणतेही मलिन अंग धर्मसिंधूनुसार पूजेच्या पाण्याला नखाचा स्पर्श कधीही होऊ देऊ नका. म्हणजे पूजेच्या पाण्यात आपला हात कधीही बुडवू नका. नखाचा स्पर्श झाल्याने लागणारा दोष आपण जाणून घेऊया. शास्त्रानुसार पूजेच्या पाण्याला नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अस्पृश्य म्हणजे अशुद्ध म्हणते. अशा दूषित पाण्याने देवांना अभिषेक केल्यास किंवा ते जल आचमनासाठी वापरल्यास पूजा निष्फळ ठरते आणि त्याचे पुण्य मिळत नाही, तर आपणास पाप लागू शकते. तर मंडळी, देवाऱ्यात जागा नसल्यामुळे आणि देवांच्या मूर्ती जास्त असल्यामुळे काही घरात देवांच्या मूर्ती जवळजवळ ठेवल्या जातात, पण याचा दोष आपणास लागू शकतो. कारण शास्त्रानुसार जेव्हा दोन भिन्न ऊर्जा म्हणजे दोन मूर्तीतील ऊर्जा अतिशय जवळ ठेवल्यामुळे चुंबकीय क्षेत्र एकमेकात मिसळून ऊर्जेचा संघर्ष निर्माण होतो. शास्त्रानुसार काही देवांची ऊर्जा शांत आणि सात्विक असते, तर काही देवांची ऊर्जा उग्र आणि रक्षक स्वरूपाची असते. चुकीच्या पद्धतीने मूर्ती जवळ ठेवल्याने देवघरातील सकारात्मक वातावरण बिघडू शकते, ज्याला ऊर्जात्मक वास्तुदोष असे म्हणतात. महादेवाला चुकूनही कुंकू लावू नका. महादेवाला फक्त विभूती किंवा पांढरे चंदन लावले जाते. देवाऱ्यात कलश हा ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. देवाऱ्यातील मूर्ती किंवा फोटो पूर्व भिंतीला असणे फार गरजेचे आहे. देवांचं मुख पश्चिमेला आणि पूजा करणाऱ्याचं मुख पूर्व दिशेला असणे खूप गरजेचे आहे. हीच देवपूजा करण्याची योग्य पद्धत आहे. पूजेची सुरुवात दिवा लावून करावी. दिवा नेहमी तर मंडळी, जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावता त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करणे खूपच महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर शंख आणि घंटी याची सुद्धा विधिवत पूजा करूनच ते वाजवले पाहिजे. पूजेच्या प्रारंभी म्हणजे पूजा सुरू केल्यानंतर घंटानाद अवश्य केला पाहिजे आणि पूजेची शेवट करताना सुद्धा घंटानाद अवश्य केला पाहिजे, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवतांचे आवाहन होते. घंटीच्या आवाजाने घरातील नकारात्मक ऊर्जा सूक्ष्म कीटाणू नष्ट होतात. म्हणून घरात घंटी आणि शंख वाजवलाच पाहिजे. देवांना आपण अक्षत अर्पण करतो, पण पांढऱ्या रंगाचा अक्षत म्हणजे तांदूळ देवाला चुकूनही अर्पण करायचे नसतात. देवाला अर्पण करणारे तांदूळ, देवांना अर्पण करणारा अक्षता, हळद देवांना अर्पण केला जाणारा अक्षत आपणास हळदी कुंकू लावून तयार केलेला असावा. देवाला ताजे आणि सुवासिक फुले अर्पण करावीत. भगवान विष्णूला पिवळे फुलं, शिवाला पांढरी फुलं आणि बेलपत्र, गणपतीला जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अत्यंत प्रिय आहे. शिवाला केवड्याचे फूल चुकूनही वाहू नका. महादेवाला तुळस अर्पण करणे सुद्धा वर्जित मानले जाते. गणपतीला सुद्धा तुळस अर्पण करणे वर्जित मानले जाते. तर मंडळी, देवांना आपण जे फुलं वाहतो ते पायधुळी पडलेले, सुकलेले किंवा कळ्या देवांना चुकूनही अर्पण करू नका. याचा दोष आपणास लागू शकतो. म्हणून देवांना शुद्ध, चांगले आणि टवटवीत फुले अर्पण करावी. तर मंडळी, काही लोक देवांना फुलं अर्पण करतात, पण जे फुलं अर्पण केल्यामुळे काही फुलं मोठी असतात, त्यामुळे देवांचा चेहरा झाकला जातो. देवांचा चेहरा फुलामुळे जर झाकला जात असेल तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, कारण देव आपल्या घरात
पाहतच नाहीत, कारण देवांच्या समोर फुलं आलेली असतात. त्यामुळे अडथळा निर्माण होतो. आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी बाधा उत्पन्न होऊ शकते. म्हणून देवांच्या चरणी फुलं अर्पण करावी आणि त्यामुळे देवांचा चेहरा झाकला जाणार नाही याची पुरेपूर काळजी भक्तांनी घेतली पाहिजे. देवांची आरती जर तुम्ही देवपूजा मनोभावे करत असाल, पण शेवटी देवाची आरती करत नसाल, तर देवपूजेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून देवपूजा झाल्यावर देवांची आरती करणे शुभच मानले जाते. त्यानंतर देवासमोर धूप लावावा. देवाऱ्यात अगरबत्तीचा वापर चुकूनही करायचा नसतो, कारण त्यामध्ये बांबूची काडी वापरली जाते. बांबू देवाऱ्यात जाळणे किंवा घरात जाळणे अशुभ मानले जाते. म्हणून देवाऱ्यात नेहमी धूप किंवा गुगल बाळावा. आरती झाल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा. देवाला नैवेद्य घरात तयार केलेला असावा. देवासाठीचा नैवेद्य बाहेरून आणलेला, आपण खाल्लेला नैवेद्य देवांना चुकूनही अर्पण करू नका. देवांना सात्विक पदार्थ अर्पण करावे. नेहमी ताटात किंवा केळीच्या पानावर देवाला नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यावर तुळशीचं पान ठेवायला विसरू नये. नैवेद्य दाखवताना डोळे बंद करून देवाला तो स्वीकारण्याची प्रार्थना करावी. देवपूजेच्या शेवटी स्वतःच्या जागेवर उभे राहून 3 वेळा प्रदक्षिणा घालावे आणि साष्टांग नमस्कार करावा. ही विधी केल्याशिवाय देवपूजा पूर्ण मानली जात नाही. म्हणून हा विधी खूप महत्त्वाचा आहे. देवाला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगावी. क्षमा याचना करावी. आवाहन न जानामी विसर्जनम हा मंत्र म्हणून पूजेच्या त्रुटीबद्दल क्षमा मागावी. अर्पण केलेला नैवेद्य हा देवासमोर फार वेळ ठेवू नये. तो नैवेद्य घरातील सर्व लोकांनी प्रसाद म्हणून खावा. देवासमोर ठेवलेला नैवेद्य काही लोक गाईला देतात, पण ही खूप चुकीची पद्धत आहे. देवाला अर्पण केलेला हा अमृत आपण स्वतःच ग्रहण केला पाहिजे. देवांना अर्पण केलेले नैवेद्य हे अमृतमय असते, म्हणून ते घरातील लोकांनी सेवन केले पाहिजे. पूजा संपल्यानंतर दिवा आणि समई विझणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेतील अक्षता आणि उरलेले निर्माल्य नदीत किंवा झाडाच्या मुळाशी विसर्जित करावे. हे साधे सोपे नियम पाळल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी, त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा संचारसुद्धा होत असतो. तर मंडळी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो, कारण या नियमांचा अवलंब करून जर तुम्ही देवपूजा केली तर 100% या देवपूजेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. काही लोकांची तक्रार असते की मी खूप मनोभावे पूजा करते आणि मी खूप वेळ पूजा करते, पण देव मला पावत नाही, देव माझ्या अडचणी दूर करत नाही, अशी काही लोकांची धारणा असते. पण देवपूजेचे असे छोटे छोटे नियम असतात जे तुम्ही पाळत नाही, त्याकडे दुर्लक्ष करता. म्हणून देवपूजा करताना काही साधेसोपे नियम पाळणे खूप गरजेचे असते. त्यामुळे देवपूजेचा संपूर्ण लाभ आपणास मिळू शकतो. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.